ईश्वरनगर ते गणपतीपाडा येथील भुयारी मार्गाचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण। खासदार राजन विचारे यांच्या मतदारसंघातील त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने केलेल्या कामांचा लोकार्पण व पाहणी दौरा नवी मुंबई येथे संपन्न झाला। त्यामध्ये ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी करतेवेळी ईश्वरनगर परिसरातील नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात कमी करण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मितीची मागणी केली होती। या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालं असून त्याचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलं। त्यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, महेश कोटीवाले, माजी नगरसेवक MK मडवी, करण मडवी, विजयानंद माने, रवींद्र म्हात्रे, किशोर गायकर, जगदीश गवते, विभाग प्रमुख विनायक प्रवाग, उपशाखा प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख विनायक पवार, शशिकांत पार्टे, कळवा विभागातील शहर प्रमुख चंद्रकांत विधाटे, उपशहर प्रमुख मुकुंद ठाकूर, शाखा प्रमुख राजकिरण तळेकर, दिनेश ठाकूर, जगदीश पाटील, चंद्रकांत मयेकर, अनिकेत कांबळे तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐरोली कटई मार्गाची पाहणी। नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकसित होत असल्याने शेजारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने MMRDA मार्फत ऐरोली कटाई नाका हा नवीन मार्ग विकसित करण्यात येत आहे। हा रस्ता डोंगर भागातून भुयारी मार्ग काढून फक्त 15 मिनिटात ऐरोली ते कटाई गाठता येणार आहे। त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिकांना हा मार्ग सुखकर होणार आहे।